हिरीत पायऱ्या उतरून खाली हिरीत बुडवून घेऊन यायचं. आमच्या सासऱ्याच्या कणगी असायच्या. 2-2 खंडे माल होत. दूध तापवायचं, इरजू लावायची, ताकं करायची, लोणी काढायचं, लोणी कडवायचं. आमचे सासरे आमच्या ह्याच्यात पिकलं होतं. आताच नाही. जात असायचं ते जात्याला खोटा लावायचा असं दळायचं. मग ते दळून खाली पीठ आले भरलेलं म्हणजे मग चाळून मग ती भाकरी करायची. मग लेकराशाला खायला दे. ती रताळ लावायची, पाणी द्यायचं, ती याल उलटायचं, खुरपायचं पुण्या आणि बेडगे कुदळीनं ती खांदून रताळ काढायची. तुमचा जन्म किती आहे तुम्हाला काय आठवतं गो? माहिती आहे का तुम्हाला? किती वय तुमचं? काय आता वय मला काय माहित आहे बाबा. आपणाला शाळाच काही शिकून येऊन जाऊन रानात शेतीत काम केले. होय. आणि चुली पुढं. बर. ह्याच्याकडेच काय नाही. शेती होती का तुम्हाला? होय. किती होती शेती? मग माझ्या सासऱ्या 20 एकर जमीन होती. 1 दीर होता. बर. कुठे होती शेती? तिकडं आगलाईवाडीला होती. कुठल्या वाडीला? आगलाईवाडी. बर. काय असायचं शेतामध्ये? काय असायचं? काय नुकतं ज्वारी, गहू, बर, खपली ही पहिली शेती. कशी करायची हो पहिली? शेती कशी करायला? नांगरायची, कडवायची, पेरायची, खुरपायची, काढायची. दुसरं काय पाणी द्यायचं. दुसरं काय? तुम्ही कशा पद्धतीने काम करायचं शेतामध्ये? कशी करायचे? अशी खुरपून बसून. नाही काम काय काय असायची त्या काळात? ते सांगते ना, ज्वारी, गहू, खपली. दुसरं काय? ही बागा फिगा पहिल्या नव्हते असले. होय. कसं काय? काय काय नाही. मिरच्या, वांगी, टमाटो, बटाटो हीच करायचं. दुसरं काय नाही. ज्वारी, गहू हीच. आणि पाणी बिणी असायचं का शेतीला त्या काळात? होय हो. तेव्हा 5 एकर होत. होय. होय. आताच पाणी कमी पडायला लागले. पाणी बिन चिकार होत. काय असायचं पाण्याचं? हे काय असं कसं? मोठ. होय. बैल 2. मग ती गडी हाणायचा आणि ती मोठ उमटले मग पाणी दंडात यायचं. तर कुठलं आता त्या लाईनी झाले त्या. आता सगळं झालंय. आता काय नाही. काय होतं मोठ म्हणजे? काय होतं ते? कसली असायची? सांग बाबा बाया. तुम्ही सांगाय मला. काय काय होतं मोठ म्हणजे? पत्र्याची मोठ अशी करल्याची आणि ती अशी बांधायची, हिरीत सोडायची, बैल पुढं ओढायची, मागणं गडी हाणाय. ती मग यायचं ते हौदात ओतायचे. हौदात पाणी खाली यायचं. मग ते शेतीला पाणी जायचं. तेव्हा कुठलं का लाईटी, इंजन नव्हतं. इंजन सुद्धा नव्हतं तेव्हा. आता सगळं झालंय. नुकतं दार वळायला लागतंय आता. आणि ती शेतीला पाणी पुरायचं का तेवढं ते मोठं? होय. मोठी येऊन सारखी ओमतायची, भरायची, जायची खाली, ओमतायची, खाली जायची. किती निघायचं पाणी? किती निघायचं? एक. आता किती निघते कोणा ठेवत्यात. नाही शेतीला शेतीपुरतं निघायचं का पाणी? होय 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 होय. 4 रोज, 2 रोज, 8 रोज भिजवायचं. लगेच कुठलं आले असं हे जेवण पाणी भाड कुठलं बारीक यायचं. प्यायला पाणी वगैरे कुठलं असायचं मग तुम्हाला? तवा हिरीजच. होय. हिरीजच पाणी प्यायला. तवा काय हे नव्हतं. काय मला म्हणायचं. पाणी कसं काढायचं मग ते विहिरीतनं? चढून पायऱ्या. होय. गागरी बुडवून घेऊन यायचं. ते पहिलं रांजण असायचं, रांजणात वाचायचं. तिथनं आपणाला पुढे शेती करायला जायचं. शेती करून आलं त्यात प्यायचं, घ्यायचं. हेच. आणि पाणी काढायला फक्त खाली उतरून काढायचं का? दुसरं काय होतं पाणी काढायला? नाही उतरूनच. ते हे होतं ना, काय म्हणतात, रहाट म्हणतात ना काहीतरी ते ह्याला होता. कशाला गावात आहे ते आडाच. होय. तवा रानात आड नव्हता. तुम्ही काढले का त्यातनं रहाटात? नाही आपण कवा नाही बाबा. शेंदून पाणी काढायचं ते तसं? नाही तसं नाही. हिरीत पायऱ्या उतरून खाली हिरीत बुडवून घेऊन यायचं वर. उतरायचं कोणी विहिरीमध्ये पाणी काढायला? आपणच उतरायचं. होय.
तुम्हाला भीती वाटाय नाही का विहिरीची? आता कशाची भीती, रोज सवय पडल्याची. पोहायला येत होतं का तुम्हाला? नाही नाही, हा. पवाय नाही काय नाही. कसं काय भीती, विहिरीत उतरायला कशी काय भीती वाटत नव्हती? आता वाटली तरी वे बघ करावं लागत होतं. हा, लेकर आपले 4 होते, हा, त्याला कोण बघायचं जपायचं. हा. मालक सरपंच होता, हिंडत होता गावात, बर. आपण रानात, हा, मग कोण करायचं, हा. करायला पाहिजे ना. बरोबर आहे. मग लेकर तर जगवायचे कशाने. हा, हा. तेव्हा दळून भाकरी करायची. होय. गिरण सुद्धा नव्हती. हम्म. कुठं दळायचं, कसं दळायचं ते? जात असायचं, हम्म. ते जात्याला खोटा लावायचा, हम्म. असं दळायचं. बर. मग ते दळून खाली पीठ आले भरलेलं म्हणजे मग चाळून मग ते नेऊन भाकरी करायची. हा, मग लेकराशाला खायला द्यायची. हा. आता कुठलं, आता गिरणी झाल्या, आता सगळं झालं. ज्वारी सुद्धा बडवून असं बडवून काट्यानं ज्वारी करायची, उपनायची बर. आणि मग ती पोत्यात भरायची. हा, तेव्हा गिरणी सुद्धा नव्हत्या. हा. काय काय जात्यावर दळायचं काय काय? काय आपलं गहू दाणं हरभरं भरडायचं, हा. पिठलं करायचं, बर. हेच की दुसरं काय. साळे असायच्या गतावा, साड्या आणि कांडायच्या, हा. कांडून उपनलं म्हणजे तांदूळ सळसळ निघायचं. बर. होय, हा. केलंय सगळं. साळी म्हणजे काय प्रकार असायचा तो? हे खपलीसारखंच असतंय. बर. मग त्याला टोपण असते, बर. बर. मग ती कांडलं म्हणजे मसळा ना, हा, ते टोपणं निघते. हा, मग ते उपनायचं, हा. मग ते निघलं तर बरं नाही गोळून नीट करून काढायचं. बर. हेच आणि दुसरं काय. साळी कुठं पिकायची तू, कुठल्या असायची, कुठे पिकायची साळी? साडी म्हणजे बांध असला, हा, त्या बांधात पाणी असलं, हा. पाणी आटलं म्हणजे पेरायचं. बर. मग ते पिढीमध्ये उगवून येतंय, काय पावसाळ्यात येते, नसलं तरी पाणी एखादं मोठं सोडायचं. साळी म्हणजे ती भातच म्हणत हा 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 बर. हा, भात. बर. पिकायचं का तिथे? हो, आमचे सासरे आमच्या ह्याच्यात पिकलं होतं. बर. आताच नाही, बर. आमच्या सासऱ्यानं मग सगळं केले. हा. होय, काय काय पिकायचं राहणार तो? रानात हरभरं, ज्वारी, हम्म. साळे, हम्म. हे जेवढं लागते आपलं धान्य हम्म. तेवढं सगळं पिकत होतं. बर. पाऊस पाणी तेव्हा होता, आता काय पाऊस आहे का काय. हा. हं. अजून काय काय आता पिकायचं? सुद्धा मालकान झालं तर माझी हिर पाडल्या. हा. इथं वर माझा 4 एकर मळा घेतलाय. हा. ते 4 एकरा मळ्यात हा. हिर पाडल्या, हा. 3 मठा चालते, बर. पाणी निघत नाही. बर. आणि आता गाळानं भरलंय, पाणी निघायला लागले, तर गाळ काढला नाही. ती ताटी घालवली, निकटवारी करावं खावं म्हणत नाही, ते आयतं पाहिजे म्हणते. आणि वीर आजोबाने स्वतः पाडली होती का वीर? हो, स्वतः म्हणजे गडी लावून बर. माणसं लावून. किती बरस होती? काय बाबा मला काय कळत नाही, खोली चांगली बरीच होती बघ. वीर पाडताना काय आठवतं का तुम्हाला ते काय काम, ज्यावेळेस ते विहिरीचं काम चालू केलं ते होय आठवतं का होय तुम्हाला होय काय? होय होय. कसं काम चालू केलं, काय केलं? काय हो का, घाणी चारा काढायची, हम्म. त्यात ती काय सिमेंट ओतवून, हम्म. काय वाळू ओतवून, ती बैल फिरवून, सिमेंट होतं का पहिलं? सिमेंट वाळू हा. आणि काहीतरी काय सोना सोना. हां काहीतरी असं. हा. मग ती फिरवून ती काढून हम्म. ती पाट्या भरायच्या आणि मग ते नेऊन किराण लावलं होतं का, किराण? घेतलं किराण तर आहे. हा. मग ओतायच्या एका जाग्याला आणि पुन्हा नेऊन त्यात ओतायचं. हा. काय सगळा ताप ताप झालता. बर. आता- किती दिवसात विहीर तयार झाली होती? मग 2-3 महिने होते. होय. खोलच्या खोल. हा. जेव्हा ती पोरगी आली तिला विचारते किती खोल हिर आहे. तुम्ही सांगा की, त्यांना काय माहिती, आता अलीकडची येते तुम्हाला माहिती असेल. अलीकडे जर असली तर हम्म. कडं बांधून काढलं, कडणी हा. हिरीच्या आत खाली होली हा. आणि पुन्हा मग मोठा ते लावल्या, हा. मोठं पाणी काढायचं, बर. 2 बैल हा. ती ओढायची पुढं, हा. ती मोठं उमटायची, हा. हा. ते हौदात पाणी जायचं. हा. हे आमचं पहिलं. आता कुठल्या लाईटीन फिटे हिर आपली किती खाली असेल ग संगीता? होय ग, बरं, ते जाऊ द्या, त्याचं काय नाही अडचण. लय खाली. भाज्या बिज्या काय असाय उद्या, रानातल्या भाज्या काय असाय? भाजायचे काय, शापू चुका आणि
काय ग वांगी हा रताळ हा हे असायचे. रानभाज्या काय काय असायच्या? रानभाजी काय नाही ते हेच हम्म. रताळ असायची मात्र भाऊ हा खोदायचं हा काढले का ती रताळशी निघायची हा पांढरी शुपट कडवंच्या वगैरे असायच्या का? असायचे रान कोण आम्ही तेव्हा घेत नव्हतो. हा. कुठं जर हलकं रान असलं हा. कुठं जर असायला चांगल्या आपल्या रानाला नाही आमच्या. हा. हे बाई तेवढं बघून आणत एक कुत्री फाडते. आणि खाणं पिणं कसं असं होत्या काळात? त्यात काय म्हशी असायच्या दूध काढायचं हा. दूध तापवायचं इरजू लावायची ताकं करायची हम्म. लोणी काढायचं तर लोणी कडवायचं हम्म. किटल्या भरून ठेवायच्या बाटल्या तर कुठल्या किटली मोठ्या अशा अशा त्यात भरून ठेवायचं किटल्या कशा तुपू असायच्या? तुपू आपले पाणी दूध आणत नाही किटल्या हा, ते हा, हा. तसली किटली आणि त्या त्याचं हे आयांचं घे ठुल्या म्हटली काय मग राहू ते पांढरे कुत्र्याची भ्या वाटते का घेऊन जाईल घरीच मग दूध सगळं घरीच खायला असायचं का? आणि तवा घरीच इकाय बिकायला कोण नव्हतं. हा. आता निघाले इकायला डेऱ्या घालायला लागले ती लोक. हा. आम्ही दूध बीत घालत नाही नुकतं फक्त तूप घालायचं. हा. तो मसाला कसले लोक खायला घ्यायचे हा. तूप तेवढं घालायचं. घरीच बनवायचं का सगळं? सगळं घरीच बनवायचं. काय काय बनवायचं? ताक करायचं हम्म. रवीण घुसळायचं हम्म. आणि लोणी करायला काढून हम्म. मग ते कळवून त्याचं तूप करायचं. हम्म. हे करले ताक आपण खायचं दही खायचं हम्म. खा वाटलं तर दूध खायचं. हम्म. आणि ती कशामध्ये बनवायचं? आपल्या भांड्यात कसली भांडी असायची पहिली? काय असायची? काय एखादी गाडगे असायची हा. मातीची हा. बघुली हा. हीच आणि दुसरं काय टाक तिला टाक पाळण्यात. भांडी कशी जर्मलची हा. पितळची वगैरे भांडी असायची का? पितळाची जर्मलची होय. जर्मलला नव्हती पितळचीच. हा. आता जर्मलची निघाली. पितळीची भांडी काय काय असायची हो? काय पातेलं तांबी ताट वाट्या हे जेवढं लागते पारपद्या तेवढं सगळं असायचं. हा. दुसरं काय नाही. लग्न कशा असायची हो पहिली? लग्न मग आता काय ती काय लावते काय लावते देऊ बेंड वाजा मातीन दोंड कुठले हा. ती सूर असायची हा. आणि अजून एक पिपाणी असायची हा. डोलग डम 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 हा. ही नवरा बायकोकडं मांडव करून मांडवात हा. बाकीची माणसं ते कडणी असायची. दुसरं काय हळदी खेळायचे तांदूळ टाकायचं. किती दिवस चालायचं लग्न? 3 दिवस 4 दिवस हा. 5 दिवस पहिली लग्न होती. कशा असायची लग्न? हे आता मी सांगते आता लग्नात खायला काय काय असायचं? काय खायला हा. पोळ्या हा. खीर कोण बकरी कापायची. बकरी पण का पाहिजे का? पहिलं म्हणजे आधी पोळ्या करायच्या हा. खीर पोळ्या 4-2 रोज हा. आणि पुन्हा चौथी दिवशी आपले बोकडं कापायचे. कोण करू वाटलं तर करत होते नसलं तरी बी नाही. हा. हं. असं होतं. पाहुणी रावळी वगैरे चिकार होय. सगळी यायची. हा. होय राहायची का? किती दिवस राहायची? ते आता आपलं शिवच तर राहतच होती हा. राहत होती. तेवढं त्यांना पाहुण्या रावळ्यांना 4-5 दिवस जर कार्यक्रम झाला त्यांना खाया प्यायचं खाया पियाचं सगळं करून द्यायचं. होय. स्वयंपाक बर होय सगळं कालवून भाज्या सगळ्या करायच्या बर. खायच्या. त्याला बाजारहाट वगैरे कुठनं करायचं मग त्याला? मग एकदाच भरून आणून ठेवायचं. होय. खोली हा. जेवढं आपल्याला लागतंय ना हा. तेवढं आणून ठेवायचं. बर. होय आणि तो लग्नाचा जो लग्न समारंभ जो असायचा ना हं. तो कसा असायचा नेमकं? काय काय म्हणजे आता हळदी लावतो आपण आता हळदी होय तर पहिले हळदी वगैरे कशा असायच्या? असेच आणि कसे माणसाला ठेवायची हा. नवरा बायको हा. दुसऱ्या दिवशी हळद लावायची. बर. हेच आणि दुसरं हळदीमध्ये गाणी बिनी म्हणायची का? म्हणत होती मग चिकर. होय. होय नवऱ्याला गात होती. होय. होय कशी गायची काय आठवत होतं मला? नाही बाबा आपण काय आता आपल्याला काय अवघड म्हणत. हा, हा, हा. आणि लग्न कसं असायचं हो? लग्नाचा समारंभ कसा असायचा? पद्धत काय असायची लग्नाची? फटाकडे नव्हते. हा. हार सुद्धा नव्हतं. मग येऊन जाऊन मंडोळ्या 4 हा. बाशिंग बांधायचे एवढं. हा. दुसरं काही नसतं. दागदागिन्यावर काय घालायचं? दागदागित घालतं मंगळसूत्र हा. जोडवे हा. एवढं. कुठलं ते काय म्हणते ते पहिलं नव्हतं आम्हाला. हा. 2 डोरले 1 डोरलं हा. आणि 4 मणी हा. एवढं. ते गळ्यात घालायचं दागिने काय काय असायचं हो पहिलं? आणि दागिनं मस्त वजरटेक होते आणि बोरमाळ होती असली. हा.
आणि ती काय म्हणते ते आता ते निघाले का नाही हा. तसलं काय नाही, हे असलंच. वज्रटीक म्हणजे काय कसलं होतं ते? ते 3 पदरी बर. बारीक मणी असायचं हा. आणि 3 पदरी असायची हा. आणि ती गळ्याबरोबर असायची. हा. आणि हे आता नाही पार तो सोडले हा. गंठण गंठण, हा. ती गंठणी तसलं नव्हतं पहिलं. त्या काळात शाळा वेळा काय होत्या का? कवा नाही लहान लहान पोरं जाय, आम्हाला कुठली शाळा आणि पेळा, आम्हाला आमच्या बाजा घरी मेंढरं, बर. ती कोकरी राखा पळा मेंढरं हाना, हम्म. हे असलं होतं. शाळा वगैरे शिका वगैरे असं काय म्हणजे नाही 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 घातलं नाही का शाळा तुम्हाला? नाही नाही. का बरं? आता बघा आडाने पहिली लोक कुठली आता आता शिकली. मालक सुद्धा 7वी शाळा का 6वी शाळा झालाय, त्याला सुद्धा शाळा नव्हती. हा. आता लय निघाले बाबा. आता एक माझं 10वी शिकलं, एक नाना किती शिकला रे, 12वी शिकला, ती बँकेत कामाला लागला. त्याला देवानं खाऊ दिलं नाही बाबा, मरून गेलं. त्याला 2 लेकरं आहे, ती पोरं, एक पोरगी आहे, तिचं लगेच झालं गेलं. हे तुमचं दात बघा, अजून पण तुमचं जेवढं वय झालंय तुमचं दात एकदम शाबूत आहे. शाबूत म्हणजे माझ्या वडिलाच असो, मी वडिलासारखी सुद्धा मदा, सगळं नाक तोंड डोळं ना शिर्यार सगळं आमचा वडील. तसा माझा एक पोरगा तेवढा आहे, शेजा बा, नाहीतर बाकी कशी. दात काय काय घासता तुम्ही? कशाने घासताय दात त्या काळात? आम्ही तवा बी कोळसा कोळसा उघडायचा आणि ती घासायची. होय. दातवण वगैरे काय लावलं का तुम्ही? आता दातवण आहे, तुम्ही लावता का ते? आता दातवण लावते. काय ते म्हणते ते रे, मिसरी? कसली मिसरी रे? दातवण कशासाठी लावायचं? काय दातवण? दातवण म्हणजे दात शाबूत चांगलं राहते, झालं तर दुखत नाही, तर हिरडी फुगत नाही, ते चांगलं असतं दातवण. मग ते आधी दातवण घासायचं आणि पुन्हा ती काय काय म्हणते ते, म्हण की ते नाव, कोलगेट. कोलगेट कोलगेट त्याचं नाव. दंतमंजन. हा दातमंजन, ती घासायचं वरनं. त्या काळात मटन मासे होते का? काय खाणार खातो ते माशी पेशी, आपण तसं तुम्हाला आवडत नव्हतं खायला? मटण खात होतो, बोकडाचं हे असलं तर, दुसरं काय नाही बाबा. कसे कुठे कापायचे बोकडं? बोकडं घरगतीच एखादा कापायचा, वाट घालायचं, खोत घालायचं, मग ती घेऊन जायचं तर मामासारखी. खोत म्हणजे फडका हात राहायचं, ही 4 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, 20 रुपयाचं असं वाट घालायचं. हा वाट घालायचं. किती रुपयाला असायचं वाटत? तेव्हा काय 10-20 रुपयाला, बर. काहीतरी लय झालं तर 50 रुपये आत बाहेर. आणि कसं बनवायचं मटण ते? तोडून, या पायाचा करत नाही ते, हे तसं तोडून करायचं. काय तुम्ही तुमची बनवण्याची पद्धत काय होती मटण बनवण्याची? मटण बनवायचं काय, मसाला, कांदा, झालं तर लसूण, वरण आणते ती पुड्या, ही असं बनवायचं. तुमच्या काळातलं? हो, आता तवा होतं, लसूण कांदा आणि तेल, हळद, मीठ लावायचं, टाकायचं त्याला, तेवढं करायचं. आता लय निघाले पुड्या पुड्या, कटलं काय काय, तवा ना चांगलं लागायचं का मटण? कशाचं चांगलं नाही, त्या काळातलं मटण नाही बरं लागत, चांगलं होतं. होय. तर कापी सुद्धा नाही, कापी पिलं त्रास होतोय. त्यांनी सांगितलं, डॉक्टर नाही, आपलं तो मामासारख्या माणसाचं हे पोरगं गोळ्या आणून देत आहे, मग त्यांना सांगितले. आणि ती खाल्लं म्हणजे का नाही, तेवढं अंगात आहे तरच काय वाटत नाही, चालाय म्हणा, बसाय उठाय येते. अंगातलं तर उडलं, बसाय बी येत नाही, हातपाय असं लांबाय सुद्धा येत नाही. त्या काळात जत्रा कशा असायच्या? कुठं कुठं असायची जत्रा? देव असते तेवढं असायचं. कशा भरायच्या जत्रा? गाडी बैल यायचं, हॉटेल यायची, इकरी व्हायची, खायची, दुसरं काय. तुम्ही जायचं का जत्रेला? होय. कुठल्या जत्रा जायचं? मायाका चिचणीला, होय, आरवाडीला, बर. झालं तर
हेच आमचं देव, दुसरं काय नाही. हलकडी पाळईना इग हाली तुझो मायानं, झोका दिला या मामायानं. हलकडी पाळईना इग हाली तर हालो देवा, झोपताण्याची हो देवा. हलकडी पाळईना वरची मन्याची हो चिवू, आता निजला सदा शिवू. साळूला माग येईन नाही दियाची हित तत, हिस पायऱ्यावरी जोत. साळूला माग येईन गंगथडीचं मुमी येईन, मामा हुंड्याला जामी येईन. साळूला माग येईन या ग सोप्याला पडद लावा, मग साळूचं रूप दावा. साळूला माग येईन गंगथडीचं मुमी येईन, मामा हुंड्याला जामी येईन. साळूला माग येईन आलं पुण्याचं गव येळी, साळू सोन्यानं पिव येळी. हो लहान होती लग्नात. किती वय होतं? कोणाला ठाव किती काय. आई वडिलाचं काय रे बाबा, काय नाही. शेती असं करतोय आम्ही, असं शेती करत होते. शेरड मेंढर कोकर हीच, दुसरं काय नाही. मेंढर होती का? होय होय. किती होती मेंढर? आमच्या वडिलाची होती की शिक ते 40 मेंढर असते. कुठलं माहेर तुमचं? आगलावाडी तिथं जवळच. एवढं असताना लग्न झालं, एवढं असताना काय नेसाय आलं नाही, ले आलं नाही, काय नाही. इकडं घालून म्हणजे नादाय घरला घालून म्हणजे लोकाय घरला कशाला घालत आहे म्हणायची. कोण म्हणायचं? मीच म्हणायची. आपलं घर इथं सोडून दुसऱ्या घरला कशाला घालत आहे. एवढ्या वयात लग्न झालंय. माझा सासरा तवा असा चांगला होता. चांगला म्हणजे का, खंड्या 2 खंड्या ज्वारी होई. असलं बागा फिगा तसलं काय नाही. पोती 4 पोती मिरच्या व्हायच्या, रताळ ही असलं, वांगी असलंच. जनावर काय काय असायची? जनावर गाय, म्हैस, 2 बैल, मेंढर, शेरड हीच, दुसरं काय नाही. पंचमी वगैरे कशी असायची? तुम्ही खेळायचे झोका वगैरे? होय, जोको खेळायचं, चक्कर असं असा खोटा रावायचा आणि त्याला ते वर लावायचं लाकूडचं आणि त्याला इकडे दावं बांधायचं फिरवायचं पहिलं. नाहीतर झाडाला मग झोका बांधून खेळायचं. आता कुठला झोका नाही, फिका नाही, दुसरं काय. गाणी म्हणायचं का तुम्ही? होय होय. रासात मस्त गाणी म्हणायचं, फुगड्या खेळायच्या. सोने एकीकडं ती इकडं पांढरं शिपट देखणं झार होत लय वाढ. आणि तिची मुलं पण तशी जायची. होय, चांगली. निजलं का काय करायचं. पहिल्या काळात असं आता कशा एसट्या बिष्ट्या आहेत त्या तसे कशा होत्या का? एसट्या असायच्या टायमशिरी. दुसरं ते टेम्पो फेंपो दुसरं काय तसलं नव्हतं. कुत्र्याला भाकरी अंगवाय घालते मी. कुठल्या गावाला जर जायचं म्हणलं तर कसं जायचं तुम्ही? एसट्याच असल्या तर, नसलं तर बैलगाडी. बैलगाडीत जायचं मग आता देवाला ही माकोबाईला बिरोबाला झालं तर चिचणीला बैलगाड्याच. काही एसटी कवा यायची कवा नाही यायची. काय करायचं काय नाही बघ, सगळं गेलं आता, काय राहिलं नाही. आताच दिवस आणि पहिला दिवस म्हणजे काय वाटतं तुम्हाला? पहिले दिवस बरं होत. कसं काय बरं होतं आपलं. उन्हात तानात घरात बसते ते बायात झोपत होते. आता येळभर काम. आता 7-8 बाया येते तिथं बघ. आता कवा 8ला 9ला लागले त्या. आता 9ला बाया 1:30ला 2ला सुटायच्या. मग तिथनं ती धुणं पाणी भांडी घरात खायची. कुरवड्या भातोड्या लोणचं वगैरे असायची का पहिले? बनवायचे का? होय काय काय बनवायचं? रताळ्या भातोड्या, ज्वारीच्या, हे असं कोरड्या आपल्या हे ज्या गव्हाच्या असले होते. लोणचं आंब्याच. होय, आंब्याच बनवायचे. ते कसलं म्हणते तेच का आम्ही खात नव्हतो. कसं बनवायचं लोणचं? आंबा फोडायचा, आतली कुई काढायची, त्यात हळद, मोहरी, जिरी असलं भरून ठेवायचं.
आणि पुन्हा लसणाची फोडणी द्यायची. झालं तर हिंग असतो ते हिंगायची कडवायचं आणि त्याची फोडणी द्यायची. कशाला? लोणच्याला. ते घमघम वास यायचा चांगला. आता कुठलं रे उघड हळद मीठ लावून ठेवलं तर पचपच वरी लोणचं राहायचं. होय अशी गाडगी भरून गाडग्यात. तवा कुठली असेल भरण्या आणि गाडगी. उतरंडी पण असायची ना? 5 उतरंडी असायची. काय काय असायचं त्या उतरंडीमध्ये? काय हे धान्य हे केल्याचं दुसरं काय असायचं रे. पोत्याने आपलं दाणं भरून ठेवायचं कणगीने. आमच्या सासऱ्याच्या कणगी असायच्या. एक गव्हाची एक ज्वारीची. 2 खंडे माल होत होता. 4 हिरी होत्या माझ्या सासऱ्याला. 4. तवा कुठली घोलन फेल तसलं काय नव्हतं. माझा सासऱ्याला चांगला होता. कुबेर होता. त्याला 2 बायका मरून गेले. तिसरी 2 लेक झाले. त्याचा ही वंशी वाढलाय. 3 लग्न झाली का? हा लग्न कुठले आपले गाठीफिटीची करायची. लग्न 1-2 झालं पहिलं पण कुठले लग्न. चटण्या काय असायच्या? हा चटणी मसाला विकत आणायचा मसाला बसला. मिरच्या घरच्या तवा भाजायच्या आणि घरी पारण कुटायचं. पारण 2 जण पारण कुटायचं. झालं तर खपल्या पारण हे मुसळण चेचायच्या. हे असं पहिलं होतं. आता बरडून आणते ती परारा. मुसळ म्हणजे ह्याचं असायचं लाकडाचं. त्याला मायनी असायची खाली ह्याची काय तोड म्हणजे लोखंडाची. तुला माहित आहे सगळं? थोडं माहिती आहे मला. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ना जास्त. कशाचं माहिती त्याला माहिती. आता ज्ञान गेले झालंय आपलं तर आता बराबर नाही रे. चांगलं सांगताय सगळं चांगलं. काय नाही. रताळ लावायची सऱ्या तोडायच्या. ती रताळ लावायची पाणी द्यायचं. ती याल उलतायचं खुरपायचं. पुण्या ह्याला आलं ते वयाला आलं वरलं याल काढायचं आणि बेडगे कुदळीनं ती खांदून रताळ काढायची. सुगीचा दिवस कसं होतो? हीच गॅस काय कसं सुग्या दिवसामध्ये? हरभर ज्वारी आणि कपली गहू हीच बघ. दुसरं काय धान्य नव्हतं. आता निघालं दुसरं. खळी बिळी कशी असायची? खळी वडायची पाणी शिपायचं आणि काय तोड बाजरीच मुस्काट ठेवायचं पोतीच्या पोती भरून आणि ती खळ्यात इसकटायची. पुन्हा काय करायचं कणा घ्यायचा मोठंचा आणि ते मोठ्या कण्यानं असं घुसळायचं. मग ती वल्यात चोपून बसते. पुन्हा मग जरा हडकलं म्हणजे मोडायचं. गडी लावून पाचंद टाकायचं. बाया लावून मोडायचं. पुन्हा ते बडवायचं. बडवून उपणायचं आणि मग पोत्यात भरायचं. ते असलं होतं पहिलं बघ. आता काय गिरणी टाकलं फरार झालं पोतं भरलं. बोलत म्हणजे काय न्हावी आला म्हणजे हजामत करायची. ती बोलत न्यायचं. झालं तर ती खेटर सांधायचं. चांबार आला म्हणजे खेटर सांधायचा. ती बोलत यायचा घेऊन जायचा. हे असलं होतं. त्यांना द्यायचं काय? ज्वारी द्यायची. पाहिली 2 पाहिल्या 4 पाहिल्या द्यायची. तेव्हा काय ज्वारीला कमी होतं. लय ज्वाऱ्या पैसे नाही ज्वाऱ्या. आणि त्यांच्यात नसायचं ते घेऊनच जायचे. पैसे कसं असतात? किती असतात पैसे त्या काळात? पैसे काय रुपया 4 आणे 10 पैसे आणि काय 5 पैसे हे असलं होतं. आता नाही. ती 5 पैसे पडलं 10 पैसे पडलं सगळं पडलं. आता रुपया 8 आणे ही कुठे निघाल. लोटा आता लोटा तर कसले निघाले? 5 रुपयाचे लोट 10 रुपयाची लोट 100ची हीच निघाले.
रुपयाची लोट रुपयाची सुद्धा बुडली आता. सासून कवा दळलं बी नाही, गाणं म्हणली बी नाही, ती जाते कडेला आले बी नाही. शेतीतच बोंबलायची ती वेळभर. ते आम्हीच दळायचं मळायचं करायचं सगळं. किती जण स्वयंपाक असायचा? आमचा एक दीर एक जाव, जावला 2 मुलं. पहिले लोक समाधानी असायचे की नाही सुखात? सुखात समाधान असं बसाय बोलायचे. आता कुठले इकडे एका तोंड तर तकडे एका तोंड. आता काही नाही बरोबर. येऊन बोलायची ना माणसं. उन्हात आणायची एकमेकाला बोलायची यायची, तुझं कसं माझं कसं बोलायची. जनावर अनावर एकमेकाला घ्यायची बोलायची. आता कुठलं आले रे बाजार तेव्हा कुठला बाजार तर बांध मोठं लठ तसलं घालायचं. कसलं बांध? अरे असं नसतं तर तळी तळी तसलीच. ती तळी 9 तळी केली. कुठं? लोकांच केली मग गिरडीला, सोनंदला, इकडे पोपशी लावणाला, बुरगेवाडीला, सांगोल्याकडे इकडे केली बघ. 9 तळी केली. 9. किती पैसे मिळाले? किती मिळायचे रे? इळा 8-1.5 रुपया 2 रुपये याच्यावर नाही. माझा लेख थोरला मी केलं बघ. बाकी पर्शन धंदा केलं नाही तर माझ्या थोरल्या पोरीनं मी केलं. दिवसभर जायचं का तिकडं? दिवसभर जाय. सकाळी 9ला हजेरी आणि 5ला सुट्टी. काय करायची काम? ही मातीच उचलायची. आता नव्ह हे बघ कोपर हलवते ना तर गुडघा हलवते ना तर कंबर. पहिले काम केल्यामुळं त्रास होते का? त्रास व्हायला लागलाय. दुसरं काय. आता लेक टोचून आणतो, नातू टोचून आणतो. आता गाडी आहे, गाडीत घालून. पहिले घोडं बिडं पण होतं ना? घोडं होती. तुमच्याकडे होतं का घोडं? नाही बाय आपल्यात. आमच्यात बैल, मसर, शिरड, गुर. किती होती मसर गुरं? होती 2-3. 2 म्हशी, 2 बैल, 1 गाय. गायला खोंड व्हायचं. होय चांगलं होतं. तेव्हा बाजार फिजार कुठला बघितलं खांड गायचं पेज तुटलं, बघितलं खांड बाई व्यापारी एखादा आला ते घरगतीच घेऊन जायचं. तेव्हा कुठला बाजार फिजार नव्हता. मग हे घरगुती बाजार कुठं आणायचं? तुम्ही बाजारला कुठं जायचं? सोंदचा जवळ्याचा भरत होता. होय. काय तेल मिठाचा झालं तर माळव्याचा ही बाजार. धान्य दुसरं काय. कधी असायचा बाजार? शुक्रवार जवळ्याचा, मंगळवार सोंदचा आणि गिरडीचा सोमवारी. ही आपणाला एवढं माहित आहे. काय काय नाही बाजारात? काय नाही आपल्या पोटाला लागते तेवढं घेऊन ये. दुसरं काय. आपलं माळव तर घरचं असायचं. भेंडी, शेंग, वांगी, रताळ हे तर घरची. मग दुसरं काय नाही. तेल बिल वगैरे आणत असाल ना? तेल तेवढं आणायचं. तेल आता झालं तर करडं फिरले मी घाणं काढून आणालेले. तेव्हा कुठलं इकायचं नाही आणि त्याला आणायचं बाटलीत. आता डबं घेते, डब्यानं आणते. बाजारात खायला काय नाही जाऊ त्या काळात? का आणते रे? एखादं वाळोख नसलं तर झालं तर भज हे असलं आणायचं. दुसरं काय. आता काय पाव निघालं काय निघालंय. बिस्किट तेव्हा कुठले बिस्किट सुद्धा नव्हते. आता निघाले.